मन हे लोधले प्रपंचा विसरले, मी पण गेले तुझ माझी. तू आम्हा गोसावे सुखादी क्षेमन ठेवी, आपुले सुख पदवी देई भागू. तेथोनी वेगळे होता प्राण जाईल आता, नामाचा न व्हावा वियोगुरय्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा दोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आण दैवत तुका म्हणे दुसरे. सर्व संतांनी मनालाच आडविलाय महाराज. परमार्थ हा सुद्धा मनासाठीच करायचा आहे, कारण देहाकरता परमार्थ करून उपयोग नाही. नाशिवंत देह बस जाणार सकळ. एक न एक दिवस पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा देह पंचमहाभूतांमध्येच विलीन होणार आहे. म्हणून देहाकरता परमार्थ करून उपयोग नाही. बरं, आत्म्याकरता परमार्थाची आवश्यकता नाही, कारण आत्मा अविनाशी तत्व आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. असं अविनाशी अमर सनातन तत्व आत्म्याचं आहे. मग परमार्थ हा करायचा आहे फक्त मनाकरता करायचा आहे महाराज. कारण मन इतकं चंचल आहे की ते एकाग्र होऊच शकत नाही, स्थिर होऊच शकत नाही. आणि खरं सांगायचं तर मना इतकं प्रमाथी, मना इतकं उन्मत्त आणि मना इतकं वेगवान दुसरं या त्रिजगतात काही नाही महाराज. म्हणून परमार्थ हा करायचा आहे मनासाठीच. समर्थ रामदास स्वामींनी तर मनाचे 205 श्लोक लिहून काढले महाराज. फक्त आणि फक्त मनालाच उपदेश केला आहे. संतांनी मनाचीच विनवणी केली आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, का चक्रपाणी वाचोनिया. म्हणून मनाची विनवणी केलेली आहे. कारण मनामुळेच जीव अधोगतीला जातो किंवा प्रगतीला जातो. मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू चौऱ्याऐंशीचा. या भवसागरातून, संसाररूपी दुःखमय सागरातून सहज तरून जाण्याकरता मनच कारणीभूत होतं. मनाच्या सहाय्यानंच तो तरून जाता येतो. आणि मनामुळंच पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, 84 लक्ष योनीचा फेरा मनामुळंच घडतो महाराज. म्हणून मनाला विनवणी करणं फार गरजेचं आहे. मन ताब्यात घेणं फार गरजेचं आहे. ज्यानं मन जिंकलं त्याचं आयुष्य सार्थकी लागलं महाराज. मन आपल्या ताब्यात पाहिजे, आपण मनाच्या ताब्यात जाता कामा नये महाराज. अर्जुन कुरुक्षेत्री आला, पण क्रोधी होऊन आलेला आहे. आणि त्याचा क्रोध इतका पुढे गेला की त्यातून परत येणं त्याला अवघड झालं. मनाचाच खेळ आहे महाराज. राग द्वेष हे सगळे मनाचे खेळ आहेत. मायेमध्ये अडकलेला नसताना स्वतःला बद्ध समजायचं, स्वतःची स्वतंत्र अवस्था, स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसायचं, मनाचाच खेळ आहे.
मनाच्या ठिकाणीच ही विचारसरणी उत्पन्न होते. बाकी सगळं चाललंय तसंच असतं महाराज. म्हणून मन या चंचल मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करावं. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की मय्यार्पित मनोबुद्धी यो मद भक्ता समे प्रिया मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मामे वैशेषयुक्त माझ्याच ठिकाणी सर्व मच्चित्ता मतगत प्राणा बोधयंता परस्परम. चित्त दुसरीकडे जाऊच देऊ नको अर्जुना. फक्त मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर, बाकी सगळं मी पाहून घेईल भगवंत म्हणतात. पण अर्जुन त्यावर आपलं परखड मत मांडतोय की देवा तू जे सांगतोय मन माझ्या ठिकाणी एकाग्र कर, अवघड आहे. इतकं सोपं नाही आहे ते. आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 33 मध्ये अर्जुन तेच सांगतायत महाराज. की एतस्याहम न पश्यामी चंचलत्वा स्थिराम. चंचल वृत्तीमुळं हे मन तुझ्या ठिकाणी स्थिर होईल देवा मला असं वाट. यो यम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहम न पश्यामी चंचलत्वा स्थिराम. सहजपणे ते स्थिर होईल असं मला वाटत नाही देवा. यावर भाष्य करताना माऊली 413 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात मनोनी ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का रहा मनितलया राहील महावातू. हे सगळं अवघड आहे महाराज. माऊली दृष्टांत तसेच देत आहेत. मनोनी ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल असं कसं होईल. अर्जुन म्हणतोय देवा की माकडाला समाधी लागेल. अहो माकड किती चंचल आहे महाराज. एका ठिकाणी स्थिर बसतं का आणि तो समाधीस्थ होईल का. किंवा मोठा सोसाट्याचा वारा आला आहे तो स्थिर होईल का अचानक. थांब वाऱ्या पुढे धावू नको असं म्हणलं तर तो एका ठिकाणी थांबणार आहे का. किंवा त्याला पकडून ठेवता येणार आहे का. स्थिर हो म्हणताच तो थांबणार आहे का. नाही ना. हे शक्यच नाही देवा. अर्जुन म्हणतोय म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का रहा म्हणतलिया राहील महावातू. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.